नमस्कार. मी उज्ज्वल करमळकर. कोल्हापुरातील ज्येष्ठ लेखिका सरला वझे यांच्या नुपूर या कथासंग्रहातील सार्थक ही कथा मी वाचणार आहे. गावाबाहेरची झोपडपट्टी. इथं राहणारे सारेच गरीब, काबाड कष्ट करून हातातोंडाशी गाठ घालणारे, 4 इयत्ता कमी शिकलेले, अंगठे बहाद्दरच जास्त. हातावरचं पोट असणारे हे लोक. कुणी लोहारकी, कुणी पाथरवट, बुरुड, कुणी दरवेजी, कुणी डोंबाऱ्याचा खेळ करणारे. त्यातच एक झोपडी रामाच्या वडिलांची होती. ही वस्ती रामाच्या वडिलांनीच नावारूपाला आणली. म्हणजे म्हातारे कोतारे तर सतत रामाच्या वडिलांचं भिकूचं नाव काढत. भिकूला सारी मान देत. भिकू महिन्यातून एकदा सर्वांना एकत्र करी. कुणाचं काम कसं चाललंय यावर चर्चा होई. लोहार कुणाची खुरपी तयार करून देई. भांगलणारे त्याला थोडं धान्य देत. पण अशा प्रकारे या झोपडपट्टीत एकमेकाला सगळी सांभाळत. आसपासचे जमीन. तेव्हा हे भिकूनं प्रत्येकाला सांगून ज्याच्या त्याच्या समोरचा भाग खणून गटार तयार करायला सांगितलं. शेवटी सगळ्यांनी मिळून पाण्याला एका शेताच्या कडेला वाट करून दिली. असे अनेक प्रकार तो लोकांना सांगून स्वच्छ राहण्याचा प्रयत्न करी. एकमेकाला मदत करत. एके दिवशी निसर्ग नियमानुसार भिकू देवाघरी गेला. त्याच्या वयाची माणसं उतार वयाची झाली. काळ बदलला. समाजात परिवर्तन आलं. शिक्षणाला महत्त्व प्राप्त झालं. ही न शिकलेली मुलं काही वाया गेली. काहींचे संसार उद्ध्वस्त झाले. कुणी कुणाला पुसेनासा झाला. तरी पोट शांत बसू देत नाही म्हणून येन केन कारणेनं पैसा मिळवून पोटाची खळगी भरू लागली. आता सगळ्यांना भिकू आठवत होता. तो सतत म्हणायचा, अरे आम्ही आहोत तवर शिका, आम्ही घालतो तुमच्या पोटाला. पण नाही. त्यातलाच हा रामा, भिकूचा मुलगा, 2 इयत्ता शिकला आणि थांबला. झोपडपट्टीचा हा पूर्वेतिहास. आज दिवाळीचा दिवस. उन झोपडीत शिरली तरी रामा खडबडून जागा झाला. पण त्याला उठावंसं वाटत नव्हतं. आडवं पडूनच त्यानं सगळीकडे नजर फिरवली. पण त्याला धोंड्या कुठं दिसत नव्हता. भागाबाई आणि रंग्या ही 2 माकडंही दिसत नव्हती. ढोलचीही नव्हती. खेळाच्या सामानाची पोतडी दिसत नव्हती. यावरून रामानं ताडलं की हे सारं घेऊन धोंड्या खेळ करायला देवळाजवळ गेला असणार. रामाच्या मनात आलं, धोंड्या सुट्टी असली की खेळ करायला बरोबर यायचा. पण आज एकटाच कसा काय गेला? रामाला खूप उशिरा नातू झाला होता. पहिली 2-3 मुलं अर्धवट असतानाच गेली. शेवटी हा जगला. तेव्हा धोंड्याप्रमाणे घट्ट राहू दे म्हणून नाव धोंड्या ठेवलं. त्याच्या आईनं शिवाईनं दारोदार भीक मागून भिकेची भीकबाळी त्याच्या कानात घातली होती. मग रामाचा मुलगा शिवाई पोटाला धोंड्याला बांधून खेळ करायला जात होती. झाडाच्या सावलीत धोंड्याला झोपून रामा ढोलकं वाजवी. धोंड्याचा बाप कोलांट्या उड्या मारी. दोरीवर काठी घेऊन शिवाई चालू लागली की सारे लोक टाळ्या वाजवत, शिट्ट्या मारत. पायात दोर धरून तोल सावरत तो हलवू लागली की लोक आश्चर्यचकित होत. धोंड्या जागा होऊन किंकाळी फोडायचा, रडायचा. पण शिवाई हळूहळू दोरीवरून खाली येऊन त्याला पोटाशी घट्ट आवळून धरायची. धोंड्या हळूहळू शांत व्हायचा. पण नंतर धोंड्यालाही या वातावरणाची सवय झाली. आता धोंड्या 6 वर्षांचा झाला. तशी शिवाई रामाला सारखी सांगे, आजा, अरे पोराला कुठल्या तरी शाळेत धाडूया की र. आपल्या संगट नको रोज खेळ कराय न्यायला. नाहीतर हा बी आपल्या बाबांनी शिकणार नाही आणि भाकरीच्या तुकड्यासाठी आपल्यागत याला बी वणवण करायला लागल. आपण हाय नवं, तिघं घालू का मुवन त्याच्या पोटाला. शेवटी एका नगरपालिकेच्या शाळेत धोंड्या दाखल झाला. धोंड्या 2रीतून 3रीत गेला आणि त्याचा बा कावळीनं गेला. तरी शिवाईनं धीर सोडला नाही. तिनं धोंड्याला खेळापायी शाळा चुकवायची नाही बघ, नाहीतर म्या तुझ्या संगट बोलणार नाही, असं करत त्याला अभ्यासाची गोडी लावली. नंतर धोंड्या 4थीतून 5वीत गेला. 4 छोटी छोटी बुकं वाचू लागला. ते पाहून शिवाई रामा दोघंही भांबावून गेली. आता पोरगं शिकलं म्हणजे ही वणवण त्याच्या वाट्याला येणार नाही. तिनं लाडानं त्याला जवळ घेतलं, डोक्यावरून हात फिरवला, उगीचच पदरानं त्याचं तोंड पुसलं. लेकरू माझं.
असं म्हणाली. धोंड्या पुढं पुढं शिकत जात होता. त्याला आता चांगलीच अभ्यासाची गोडी लागली होती. असंच एकदा खेळ करता करता धोंड्याची आई शिवाई दोरीवरून चालताना तोल गेला आणि खाली एका दगडावर आपटली आणि तिथंच संपली. रामाचे तर पायच गळाले. कुठून तरी ही बातमी धोंड्याला कळली. धोंड्या धावत आला. माझी माय म्हणून तिला बिलगून रडू लागला. रामानं त्याला सावरण्याचा प्रयत्न केला. छोटा जीव खूप घाबरला. तो रोज काही दिवस रामाबरोबर खेळ करायला येतो म्हणून हट्ट करी, पण रामानं ते नाकारलं. रामा रोज एकटाच खेळ करी. काही दिवस दोरीवरचा प्रयोगही त्यानं केला, पण प्रत्येक वेळी दोरीवरून चालताना त्याला शिवाईची किंकाळी आठवे आणि अंगाला घाम सुटे. तरी तो स्वतःला सावरत होता. एकदा तर पडता पडता वाचला. आता त्यानं ठरवलं, जर शिवाईसारखं वंगाळ झालं तर या पोरानं कुणाकडं बघायचं, आणि त्यानं हा प्रयोगच बंद केला. आता धोंड्या 9वीतून 10वीत गेला. उन्हाळ्याची सुट्टी पडलेली. रामाचं वय 70 झालेलं. त्यातून लहानपणापासून या कष्टाचंच वाढला होता. त्यामुळे तो चांगलाच थकला होता. गेल्या 4 दिवसात इतका ताप होता की हाताला चटका बसत होता. ताप उतरावा म्हणून तो सांगेल तसं 2 दिवस धोंड्या त्याला कुठून तरी गवती चहाची 4 पानं, तुळस, आलं, बेलाची पानं, बकुळीची फुलं घालून काढा करून देत होता. त्याचा खोकला थोडा कमी झाला, पण ताप म्हणावा तसा काही कमी झाला नाही. आज घरात आजाला खायला द्यायलाही काही नाही, हे धोंड्याच्या लक्षात आलं. नाहीतरी आता सुट्टी हाय असा विचार करून धोंड्या सारं खेळाचं सामान घेऊन खेळ करायला निघून गेला होता. रामा काळजीत पडला. हे पोरगं आता दोरावर नाही चढलं म्हणजे मिळवलं, या कल्पनेनं रामा अर्ध मेला झाला. दुपारचे 4 वाजले. जी ती खेळ करून परत येऊ लागली तशी रामानं 1-2 हटकलं. अरे ये शिरप्या, अरे गोंद्या, धोंड्या कुठं दिसला का र? तशी गोंद्या बोलला. वया जा, अरे तू येईलच आता. खेळ गुंडाळताना मी त्याला बघितला. आता रामाचा जीव भांड्यात पडला. सकाळी जीव कावराबावरा झाला. पोटात आग पडली तशी रामानं कोरभर शिळी भाकरी पाण्याच्या घोटाबरोबर खाल्ली होती. पण धोंड्या उपाशीच होता. आज सणाचा दिवस. ही पहिलीच दिवाळी की आपण लेकराला काही देऊ शकलो नाही. दर दिवाळी गावोगाव जाऊन मी आणि शिवाई खेळ करायचो. नातवाला कपडे, श्रीखंडाचा डबा घेऊन यायचो. तो बरोबर असायचा. मधूनच बर्फाची कांडी घेऊन द्यायचो. पण यंदा शिवाई नाही आणि आपण लेकरासाठी काहीच करू शकत नाही म्हणून डोळ्यात पाणी काढत बसला. धोंड्याची वाट पाहत एका दगडाला टेकून बसला होता. धोंड्या दिसतात त्याला बरं वाटलं. धोंड्यानं भागाबाईच्या पुढ्यात फुटाणे, बिस्किटे, चिरमुरे ठेवले. जवळचं पाणीही ठेवलं. दोघंही 2 पायावर बसून हे खाण्यात गर्क झाली. धोंड्यानं पायावर पाणी घेतलं. घरातला फाटका शर्ट घातला. पोतडी सोडली. रामा हे सारं पाहत होता. त्याने एक श्रीखंडाचा डबा बाहेर काढला. आजा, हे घे म्हणून रामासमोर केला. अरे लेकरा, हे काय? तूच खा. तुला लई आवडतं श्रीखंड. वय आजा, मला श्रीखंड लई आवडतं म्हणून तू सारखं सारखं आणतोस. आज म्या तुझ्यासाठी आणलं. तुला बी आवडतं, ठाव आहे मला. रामाचे डोळे पाण्याने भरले. त्यानं त्याला जवळ ओढलं. डोक्यावर हात फिरवला. कपाळाचा मुका घेतला. अरे, हे खेळ करू नयेस म्हणून मी आजवर राबलो. तुझ्या आईची बी हीच इच्छा होती. आणि हे काय केलंस? का गेलास खेळ करायला? आजा, काय झालं मग? मी दर सुट्टीत तुझ्याबरोबर येतच होतं की. कवा भागाबाई रंग्याचा खेळ करायला लागला तर ढोलकी बी वाजवायचो. आज मी एकट्यानंच केलं सारं. बरं, आता खेळ करून आलास नवं, जाऊ दे आता. लई दमला असशील. हे सामान घेऊन आणि रंग्याच्या दोऱ्यावरून त्यांना वडून. आता जरा बस, मी सरबत करतो. नगा आजा, मी करतो. तुला बरं नाही नवं? बस. नग नग म्हणत असतानाच रामानं अर्धा लिंबू घेतला. तोही अर्धवट सुकलेला. पाणी मीठ घालून लिंबाचे 4 थेंब टाकून सरबत केलं. मग थोडं काहीतरी खाल्लं. नंतर रात्री मिळाले मूठभर तांदूळ धोंड्यानं शिजवले. नंतर श्रीखंड, थोडी मिळालेली वाळकी चपाती खाल्ली. मग दारात घोंगडं टाकलं. पायाशी भागी रंग्या आडवी झाली होती. दोघं काही वेळ बोलत बसले. धोंड्या, अरे लेकरा, एकालाच का गेलास र खेळ कराया? एकलाच का गेलास? अरे आजा,
तू आजारी पडलास, घरात काय आहे? मग खायचं काय? मी आता 3-4 दिवस जातो खेळ कराय. अरे लेकरा, आता 2 दिवसापुरतं हाय, मागणं मी जातो. हे बघ आजा, आता तुला बरं नाही, गप्प बस जरा. तसं नवं पर लाडू, करंजी, चकली आताच खायला मिळणार नवं. हे बघ आजा, जरा खेळ करीन आणि मिळेल ते घेऊन येईन. बरं, आता झोप नाही तर ताप चढल. दोघं झोपी गेली. दुसऱ्या दिवशी पण धोंड्या पहाटे लवकरच घराच्या बाहेर पडला. नेहमीच्या चौकात खेळ रंगला. आता शाळेला सुट्ट्या, त्यातनं बाजारचा वार. खेळाला भरपूर गर्दी जमली. भागी रंग्याला पाहून मुलं टाळ्या वाजवत होती, उड्या मारत होती. त्यात धोंड्याच्या कुडमुड्याचा आवाजानं वातावरण खेळाला अनुकूल झालं होतं. त्यात धोंड्याही तसं लहानच, ही दोन्ही माकडंही त्याच्या सवयीची. मग काय, हाही गडी खेळात चांगलाच रंग चढला. स्वतःला विसरला, भान हरपून माकडं नाचवू लागला. खेळ थोडा ओसरला. मग काहींनी रामाची चौकशी केली. खूप वर्ष रामा या चौकात खेळ करत होता. धोंड्यालाही आज खूप बिदागी मिळाली. दुपारी खेळ करून 3 वाजता धोंड्या घरी आला. उन्हाची वेळ, घामाच्या धाऱ्या लागल्या होत्या. त्याला पाहून रामाला आज खूप वाईट वाटलं. कसंबसं उठून त्याला जवळ घेतलं. धोंड्याही गहिवरला. त्यानं खेळाच्या शेवटी भरपूर चिल्लर, एखादी नोट पडली होती ती गोळा करून फडक्यात बांधली होती. ते गाठोडं त्यानं आजाच्या हातात दिलं आणि धोंड्यानं गार पाणी पायावर तोंडावर मारलं. पाणी पिण्यासाठी तांब्या हातात घेतला. तोच रामानं त्याचा हात हातात धरला. थांब लेकरा. अरे उपाशीपोटी असं घटाघटा पाणी पिऊ नगस. जरा गूळ खा आणि पाणी पी. आधीच उन्हात खेळ करून आलास, त्यात असं पाणी पिऊन आजारी पडलास तर कोण करणार? औषधाला पैसे कुठून आणायचं? म्हणत त्यानं एका कागदाच्या पुडीतनं एक गुळाचा खडा काढून त्याच्या हातावर ठेवला. मग साऱ्यांची पंगत बसली. म्हाताऱ्यानं श्रीखंड पुरी धोंड्याला भरवली. माकडाच्या पुड्यातही खायला टाकलं. साऱ्यांच्याच डोळ्यातून आनंदाश्रू आले. विशेष म्हणजे भागी रंग्यासुद्धा डोळे मिचकावून आनंदात सहभागी झाल्याचं सांगत होते. धोंड्यानं डाव्या हातानं भागी आणि रंग्याला गोंजारलं. तशी ती ची ची करून आनंद व्यक्त करत होती. रात्री दारात हंतरून टाकून आजा धोंड्या बोलत बसली. तशी रामा म्हणाला, ये धोंड्या, तुला हे खेळ करायला एकल्याला कसंच काय जमलं? काय गोंधळ झाला नाही नव्ह? अरे आजा, मी एकदा खेळ करा विसरलो की कवा भागी कवा रंग्या त्या ढोलक्याजवळ कपड्याजवळ भागीच्या पायात बांधायच्या घुंगराजवळ जाऊन आठवण करून द्यायची बघ. रंग्याला खांद्यावर घेऊन नाचायचा खेळच विसरलो तर रंग्यानं कसं ओळखलं कोण जाणे. मी भागीला घुंगरू बांधायला हातात घेतलं आणि रंग्या येऊन माझ्या खांद्यावर बसला. डोकं खाजवायला लागलो आणि माझ्या ध्यानात आलं. मग मी उभं राहून नाचलो. मग भागी रंग्याचं लगीन, डोळे मिचकावणं, भागीचं लाजणं रुसणं, मग रंग्याला खुश करण्यासाठी पायात घुंगरू बांधून नाचणं, मग दोघांचं हातात घेऊन 2 पायांवर नाचणं, मिठी मारणं, हे समद बघून लई खुश झाली सारी माणसं. मग दुसऱ्या दिवशी रामा म्हणाला, नग जाऊस लेकरा आता, 4 दिवस आजाद जाय पाहिजे. दिवाळीत लोक जरा लई खुश असतात, तवा जरा कमवून ठेवूया. मग संक्रांत येणार, मग पाडवा, मग पावसाळ्यात बसून खायला बरं. अरे धोंड्या, हे सारं कवा ध्यानात ठेवलंस पोरा? आणि अभ्यासाचं काय करायचं रे? काय बी झालं तर शाळा सोडायची नाही, हे तुझ्या आईचं सपान आहे बघ, ते पुरं करायला पाहिजे, ध्यानात ठेव. हां, आणि शाळेत जाताना शाळेचं सामान चौकात न्यायला मला मदत करत जा आणि सुटली की तिथं न्यायला येत जा, समजलं का? आजा, अरे मी शाळा शिकणार आहे, त्या तुझ्या वळकीच्या कला काकी कवा तर भाकरी कापड देत्यात. तू रोज संध्याकाळी तासभर ये, अंगणाचं केर काढ, मी पैसे खायला देईन तुला. मी म्हटलं ना गं, मला त्या बदल्यात तासभर शिकवा, मी ते बी करणार आहे. आणि अभ्यास कवा करणार? अरे चिमणी लावून नाहीतर कंदील लावून रातच्याला करणार की मी. कुणाचं पोरग? लेकरा, शिकून लई मोठा हो बघ, मला नाही शिकाय मिळालं. माझा बाबी मला शिकवणार होता, पण ते जाऊ दे.
तू शिक म्हणजे झालं. अरे आजा शिकतो म्हणलं. शाळेत आता 10वीची पुस्तकं देणार आहेत. ती मिळाली की अभ्यासाला सुरुवात करतो. अरे कशाला र वाट बघायची. काकींची मुलगी हाय तुझ्यापेक्षा 1 वर्ष पुढं. तिची पुस्तकं दरवर्षी देत्यात. यंदा बी देतील की. व्हय पर आजा पास नापास तर कळाय पाहिजे की नाही. दुसऱ्या दिवशी धोंड्या एकटाच खेळा करायला गेला. काकींनी वरून भागीसाठी एक पंजाबी ड्रेस टाकला. तो लगेच धोंड्यानं भागीला घातला आणि माकड माकडिणीची लग्नाची कथा सुरू झाली. मजा आली. पण धोंड्यानं आज जरा लवकरच खेळ संपवला. सरकारी दवाखान्यात गेला. आजासाठी औषध घेतलं. चिठ्ठीवरच्या गोळ्या घेतल्या आणि घरी आला. आजा पाय दुमडून बसला होता. आज कपडे फराळाचं भरपूर मिळालं होतं. त्यानं त्यातला एक बेसनचा लाडू काढला. हा लाडू आजा तू खा. अरे बेसनचा हाय. चावाय बी तरास नाही होणार. तशी रामाला भरून आलं. अश्रू गालावर ओघळले. ते धोंड्यानं पुसले. अरे आजा आता रडतो कशासाठी. खा जरा हे घोड. आणि म्या येताना औषध आणले ते बी घे. बरं वाटेल बघ तुला. कुठून आणलंस रे एवढं शहाणपण. आजा तू जर डोळ्यात पाणी काढलंस तर मी जेवणार बी नाही आणि बोलणार बी नाही. नंतर रामाला खेळाचं सामान ने आण करायला धोंड्या मदत करत होता. आज 12वीचा रिझल्ट लागला. रामाला न जाणो आज गत आयुष्य आठवत होतं. आता कॉलेजचा खर्च कसा करायचा हा प्रश्न होता. पण नेमकं त्याच वेळी काका काकी पुढे झाले. ते देवधर्मापेक्षा दुसऱ्याला मदत करण्यावर अधिक भर देत होते. त्यांनी धोंड्याला ग्रॅज्युएट करायचं ठरवलं होतं. बघता बघता धोंड्या काकीचं काम करत ग्रॅज्युएट झाला. नोकरी करत BA झाला. पैसा चांगला कमवू लागला. आता रामाचं स्वप्न पूर्ण झालं. आता रामा 80 वर्षाचा होता. तो धोंड्याला म्हणे, आता मी मोकळा झालो. धोंड्या त्याच्यावर रागवे. असं बोलायचं नाही. पण नियतीपुढं कुणाचं काय चालतं. रामा हे जग सोडून एके दिवशी निघून गेला. पण जगाचा निरोप घेण्याआधी सतत धोंड्याला सांगायचा, आपण काढलेले दिवस लेकरा विसरू नगस. गरिबांना मदत कर. तुझ्यासारख्या गरीब मुलांना वर काढ. तरच लेकरा आपल्यासारख्यांची ही वणवण हळूहळू कमी होईल. मी बी शिकणार होतो पण नाही जमलं. तुझ्या बाला पण शिकवणार होतो पण त्याचं डोसकंच अभ्यासात चालत नव्हतं. आता 3ऱ्या पिढीत तुझ्याकडं बघून जरा कुठं बरं वाटतंय. आता आपल्या झोपडीतल्या वस्तीत तुला सारी वळखत्यात. तवा तिथल्या बारक्या पोरासनी येळ काढून शिकीव. तुझ्या मैत्रासनी पण तसं कराय लाव. लेकरा गरिबाचा वाली कोण नाही. पिढ्यानपिढ्या हे असंच आहे. तवा तुझ्यासारखी शिकलेली 4 पोरं मोहरा आली तर झोपडपट्टी बी शिकल. आजकाल धोंड्यानं मात्र चांगला चंग बांधला होता. आपल्या झोपडपट्टीतल्या मुलांनी शिकावं म्हणून त्यांना मदत करत होता. मार्गदर्शन करत होता. 4 मित्र हाताशी घेऊन मोठ्या लोकांना भेटून त्यांची मदत घेऊन त्यानं झोपडपट्टीत शाळा काढली. बघता बघता झोपडपट्टी सुधारली. मुलं 10वी-12वीत शिकली. 10वी-12वीपर्यंत शिकली. त्यांना अभ्यासाची गोडी लागली. हे सारं पाहायला आजा हवा होता असं सारखं धोंड्याला वाटत होतं. धोंड्यानं पैसे कमवून घर बांधलं. एका गरीब पण हुशार मुलीशी लग्न केलं. तीही मुलींना मार्गदर्शन करू लागली. असा हा धोंड्या धोंडू राव झाला. निवडणुकीत लोकांनी त्याला उभं केलं. तो स्वतःच्या झोपडपट्टीत निवडून आला. आता अधिकाराचा वापर करून त्यानं झोपडपट्टीचा काया पालट केला. एक हॉल बांधला. त्याला आजाचा आशीर्वाद असं नाव दिलं आणि तिथल्या कार्यक्रमासाठी तो हॉल उपलब्ध करून दिला. तिथं कार्यशाळा व्याख्यानं झाली. सर्व कार्यक्रमासाठी खूप नामवंत लोक येत होते. त्याचाही फायदा झोपडपट्टीवासियांना होत होता. आजकाल धोंड्या दिसला की लोक हात जोडत होते. धोंड्या एकदा कार्यक्रम आटपून येत होता. तेव्हा रस्त्यावर गर्दी दिसली. तो पुढे हो जाऊन पाहू लागला तर दोरीवर खेळ करणारी एक बाई खाली पडून गेली होती. हे पाहून त्याला आईची कथा आठवली. त्यानं तिला दवाखान्यात नेलं. खूप प्रयत्न केला पण ती गेली. त्यानं त्या मुलाला दुसरे कुणी नाही हे पाहून आपल्या घरी आणलं. आपल्या मुलांबरोबर त्याचा सर्व खर्च करू लागला. तो मुलगा 10वीत पहिला आला. फोटो मुलाखती झाल्या. मुलाखतीत त्या मुलानं सांगितलं, आज माझं जे काही कौतुक होतंय ते केवळ या काकींमुळं आणि माझ्या या भावामुळं. म्हणून त्याच्या मुलाकडे हात केला. धोंड्या घरी आला आणि चक्क रामाच्या आठवणींनी बेडरूममध्ये हुंदके देऊ लागला.
रामाच्या आठवणीतील कोंदणातून एक एक आठवणींनी अश्रूंनी नाहू घातलं. बायकोला तो सांगत होता. तोच मुलगा आला, त्याच्याबरोबर धर्मपुत्र आला. त्यांना जवळ घेऊन तो बोलू लागला. खरंच माझा आजा शिकला नव्हता, अंगठे बहाद्दर, पण आजाचे विचार कष्ट सोसणं, त्याचं सारं त्याच्या पायी लीन व्हावं असंच होतं, असं सांगून त्यानं आजाच्या फोटोसमोर गुडघे टेकले. त्याच्या बायकोनं या दोन्ही मुलांनीही हात जोडले, नमस्कार केला. आता साऱ्यांचे डोळे भरून आले होते. केवळ आजाच्या आठवणींनी आपल्या जीवनाचं सार्थक झालं म्हणून. आज अनेक जण म्हणत होते, धन्य तो रामा, धन्य तो धोंड्या. पण यासाठी रामने सोललेला वनवास पाहणारे पण यासाठी रामानं सोसलेला वनवास पाहणारे, अनुभवणारे मात्र भरल्या डोळ्यांनी आशीर्वाद देत होते. गरिबांपोटी अशीच मुलं जन्माला यावीत असं म्हणत होते. यासाठी रामानं उभं आयुष्य पणाला लावलं होतं. अक्षरशः कापसाच्या वातीसारखं स्वतःला जाळून घेतलं होतं.